नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुनील सातपुते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बँकेचा के-वाय-सी फॉर्म कसा भरायचा हे पाहणार आहोत. मित्रांनो, हा एक के-वाय-सी फॉर्म. सुरुवातीला आपण वरती आपला अकाउंट नंबर टाकायचा आहे. आपला खाते नंबर टाकून झाल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन टाईपमध्ये जर का तुम्ही नवीन के-वाय-सी करत असाल तर न्यूला टिक करायचं किंवा जर का तुम्ही अपडेट करणार असाल तर अपडेटला टिक करायचं. यानंतर अकाउंट टाईप नॉर्मलला आपण टिक मार्क करायचं आहे. यानंतर पर्सनल डिटेल्समध्ये आपलं पहिलं नाव म्हणजे फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम आणि आपलं लास्ट नेम म्हणजे आपलं आडनाव टाकायचं आहे. यानंतर जर का यापूर्वीचे तुमचं काही नाव असेल तर तिथे तुम्ही टाकू शकता मेडन नेममध्ये. यानंतर फादर नेममध्ये आपलं वडिलांचं नाव टाकायचं आहे. यानंतर मधले नाव, मिडल नेम आणि यानंतर शेवटला लास्ट नेम म्हणजे आपलं आडनाव टाकायचं आहे. यानंतर आपल्या आईचे नाव टाकायचं आहे. आईचे नाव टाकून झाल्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ म्हणजे आपली जन्मतारीख टाकायची आहे. आपली जन्मतारीख टाकून झाल्यानंतर आपलं जेंडर निवडायचं आहे. मेल म्हणजे पुरुष, फिमेल म्हणजे स्त्री. यानंतर मॅरिटल स्टेटस विवाहित स्थिती म्हणजे विवाहित असेल तर विवाहितला टिक करायचं, अविवाहित असेल तर अविवाहितला टिक करायचं. मॅरिड म्हणजे विवाहित, अनमॅरिड म्हणजे अविवाहित. यानंतर तुमची सिटिझनशिप इंडियनला टिक करायचं. यानंतर रेसिडेन्शियल स्टेटसमध्ये रेसिडेंट इंडिव्हिज्युअलला टिक करायचं. यानंतर आपला ऑक्युपेशन टाईप म्हणजे व्यवसाय प्रकार टाकायचा आहे. इथे बरेच ऑप्शन आहेत, त्यापैकी तुम्ही टाकू शकता जे काही असेल ते. यानंतर आपला फोटो आणि फोटोच्या खाली आपली सही करायची आहे. फोटो आणि सही झाल्यानंतर खाली आपल्याला प्लेस ठिकाण, सिटी ऑफ बर्थ म्हणजे आपलं जन्म ठिकाण टाकायचं आहे. जन्म ठिकाण टाकून झाल्यानंतर आपल्याला प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजे आपल्याला ओळखीचा पुरावा द्यायचा आहे. पासपोर्ट नंबर, वोटर आय डी कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड यापैकी आपल्याला निवडायचं आहे. मी इथं आधार कार्ड निवडलेलं आहे. आपला आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे. यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेस पत्त्याचा पुरावामध्ये आपण ॲड्रेस टाईप रेसिडेन्शियलला टिक करायचं आहे. प्रूफ ऑफ ॲड्रेस आपण कोणती डॉक्युमेंट जोडणार आहात त्याला टिक करायचं आहे. यानंतर ॲड्रेसमध्ये आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे. अशा प्रकारे तो ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेस टाकून झाल्यानंतर आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. यानंतर आपला पिनकोड टाकायचा आहे. यानंतर स्टेट कोड आपला महाराष्ट्राचा 27 आहे. यानंतर आपलं व्हिलेज आपल्या गावाचं नाव टाकायचं आहे. आपल्या गावाचं नाव टाकून झाल्यानंतर आपल्याला जर का पत्ता आपला तो बरोबर असेल तर आपल्याला
सेम ॲज करंट याच्यावर टिक करायचं आहे. यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. जर तुमच्याकडे ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी सुद्धा तुम्ही खाली ईमेल आय डीच्या ऑप्शनमध्ये टाकू शकता. ईमेल आय डी टाकून झाल्यानंतर आपल्याला ॲप्लिकंट डिक्लेरेशनमध्ये तारीख टाकायची आहे आणि चौकटीत समोर आपल्याला सही करायची आहे. अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म होता अविवाहित लोकांसाठी. आता विवाहित लोकांसाठी अशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे. वरती आपल्याला अकाउंट नंबर लिहायचा आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन टाईपमध्ये न्यूला टिक मार्क करायचे. अकाउंट टाईपमध्ये नॉर्मलला टिक मार्क करायचे आहे. यानंतर अर्जदाराचे फर्स्ट नेम पहिले नाव टाकायचे आहे. त्यानंतर मिडल नेम आणि त्यानंतर आपलं आडनाव टाकायचं आहे. यानंतर खाली मेडन नेम म्हणजे पूर्वीचे नाव आपल्याला तिथे टाकायचं आहे. पूर्वीचे नाव म्हणजे लग्ना अगोदरचे नाव आपल्याला तिथे टाकायचं आहे. यानंतर आपल्या वडिलांचे नाव टाकायचं आहे. फादर नेम टाकून झाल्यानंतर मदर नेमच्या ठिकाणी आपल्या आईचे नाव टाकायचं आहे. आईचे नाव टाकून झाल्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ म्हणजे आपली जन्मतारीख टाकायची आहे. जन्मतारीख टाकल्यानंतर आपल्याला जेंडर निवडायचे आहे. मेल म्हणजे पुरुष, फिमेल म्हणजे स्त्री. यानंतर मॅरिटल स्टेटसमध्ये आपल्याला मॅरिडवर टिक करायचं आहे. यानंतर सिटिझनशिपमध्ये इंडियनवर टिक करायचं. रेसिडेन्शियल स्टेटसमध्ये रेसिडेंट इंडिव्हिज्युअलवर टिक करायचं. यानंतर प्लेस सिटी ऑफ बर्थ जन्म ठिकाण टाकायचं आहे. यानंतर आपल्याला फोटो आणि फोटोच्या खाली सही करायची आहे. सही केल्यानंतर मित्रांनो प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये आपण जे काही जोडणार आहोत त्याच्यावर टिक करायचं आणि त्याचा नंबर टाकायचा आहे. यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये ॲड्रेस टाईप रेसिडेन्शियल आणि प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये UIDवर टिक करायचं आहे. म्हणजे आपण जे काही डॉक्युमेंट जोडणार आहे त्याच्यावरती टिक करायचं आहे. ॲड्रेसमध्ये आपला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. तो अशा प्रकारे टाकायचा. डिस्ट्रिक्टमध्ये जिल्हा टाकायचा आहे. यानंतर आपल्याला पोस्ट कोड म्हणजे पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकून झाल्यानंतर आपल्याला आपल्या स्टेटचा कोड टाकायचा आहे. यानंतर आपल्या गावाचं नाव, गावाचं नाव टाकून झाल्यानंतर आपल्याला सेम ॲज करंट यावर टिक करायचं आहे. यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर व्यतिरिक्त आपण ईमेल आय डी सुद्धा टाकू शकता. यानंतर आपल्याला ॲप्लिकंट डिक्लेरेशनमध्ये तारीख टाकायची आहे आणि आपली सही करायची आहे आणि अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा आहे.